नमस्कार, मी DT आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिर तळे येथे मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 रोजी श्रमजीवी परिवार महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्यानिमित्त मोफत वह्या आणि विविध शैक्षणिक साहित्यांचं वाटप करण्यात आलंय. कार्यक्रमास श्रमजीवी परिवार महाराष्ट्र राज्य मुंबईचे प्रमुख श्री हरेश कावणकर, मार्गदर्शक आणि शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे, प्रमुख श्री सुरेश शिगवण तसेच सदस्य श्री विलास पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्राथमिक विद्यामंदिर तळेचे चेअरमन श्री महादेव बैकर, सदस्य श्री चंद्रकांत खातू, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ चैत्राली तावडे, माजी नगरसेवक शिक्षण तज्ज्ञ श्री प्रकाश गायकवाड, सौ अतिका रहाटविलकर, सौ ज्योती काप, सौ ज्योती गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री लोकरे सर, चरई बुद्रुक शाळेचे शिक्षक श्री पवार सर, या गावचे माजी अध्यक्ष श्री सुचित पतारे, प्राथमिक विभागातील शिक्षक श्री नितेश साबळे, सौ दीपाली पाटील, सौ वारगुडे, माध्यमिक विभाग शिक्षण श्री बागुल सर तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या आणि शैक्षणिक साहित्यांचं वितरण करण्यात आलंय. याकरिता प्रेम स्पर्शचे श्री मनीषभाई शहा, खुशबू भेडा, किशोर हळर्णेकर, विजयभाई कारा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री सचिन भाटे यांनी केलं. या प्रसंगी श्रमजीवी परिवाराचे प्रमुख श्री हरेश कावणकर यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष श्री पुरुषोत्तम मुळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्रमजीवी परिवाराचे मनपूर्वक आभार मानले. याचवेळी 20 ते 22 वर्षाच्या श्रमजीवी परिवाराच्या कामकाजाचा आढावा घेताना शिक्षण, आरोग्य, समाजसेवा, सहकार आणि राज्यभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान सोहळ्याचं आयोजन करत असणारी राज्यातील एक आदर्श संस्था म्हणून तिचा उल्लेख केला. तसेच तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाच्या 75 वर्षाच्या शैक्षणिक प्रगतीचा विविध उपक्रमांचा आवर्जून उल्लेख केला. या प्रसंगी श्री लोकरे सर, चेअरमन महादेव बैकर, श्री प्रकाश गायकवाड, श्री सुचित पतारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. श्रमजीवी परिवार महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राबवलेल्या या सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह या उपक्रमाचे खरे आकर्षण ठरले. या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ पाटील मॅडम यांनी केले, तर उपस्थितांचे आभार श्री साबळे सर यांनी मानले. तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही चांगलं शिकलात, उच्च अधिकारी झालात, तर रस्त्याने तुमचे आईवडील जेव्हा जात असतील त्यावेळी सर्व समाज तुमच्या आईवडिलांकडे बोट दाखवेल की ह्या अमुक अमुक विद्यार्थ्यांचे हे पालक आहेत. त्यामुळे तुमच्या हातामध्ये तुमच्या आहे. आईवडिलांना कुठे बसवायचं, आईवडिलांना किती मान द्यायचा, आईवडिलांसोबतच तुम्हाला जे घडवतात ते शिक्षक समाज त्यांच्याकडे देखील मोठ्या दृष्टीने बघत असतो की ह्या विद्यार्थ्याला ह्या शिक्षकांनी घडवलं. आणि विद्यार्थी मित्र हो, आता तुमच्याकडे वेळ आहे भरपूर. राजा हो, जरा इकडे बघा, जरा थोडीशी खूप कष्ट करा. खूप कष्ट करून इतके शिका की पुढे तुम्हाला हे सगळं हा जो समाजाचा म्हणा किंवा राज्याचा म्हणा एक अधिकारी बनलात तर तुम्हाला प्रशासकीय शासन कशा प्रकारे चालवायचं आहे हे तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून आता तुम्ही गाढवासारखे कष्ट करा आणि उरलेल्या आयुष्यामध्ये वाघासारखं जगा. आता जर का तुम्ही वाघासारखं जगण्याचा प्रयत्न केलात तर उरलेल्या आयुष्यामध्ये गाढवासारखं जगण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून तुम्हाला मी सगळे तुमचे शिक्षक, आपले शिक्षक वर्ग सांगतात की तुम्ही चांगलं शिकलं पाहिजे, पण इथंच तुम्ही दुर्लक्ष करता आणि जेमतेम 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन इथपर्यंत केलं की ह्या शिक्षणाला आत्ताच्या ह्या स्पर्धेच्या युगामध्ये किंमत राहिलेली नाही. म्हणून आता तुमचं हे शिक्षणाचं वय, हे जिद्द आहे तुमच्या हातामध्ये. तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे. याकडे एक विद्यार्थ्याची तुम्हाला मी सत्य परिस्थिती सांगतो. एक विद्यार्थी, एक गरीब परिस्थिती होती आणि शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला कपडे नसायचे घालायला.
ज्यांच्याकडे कपडे होते ते 2 विद्यार्थी त्या विद्यार्थ्याची त्याची मस्ती करायचे, ह्या बिचाऱ्याकडे कपडे नसायचे आणि तो अशाही यांच्याकडे दुर्लक्ष करत करत तो शिकला, मोठा झाला आणि हे भंकस करणारी म्हणजे त्याची मजाक करणारे विद्यार्थी होते हे 10वी पर्यंत शिकले आणि पुढे ते काही गेले नाहीत. आणि हा जो गरीब विद्यार्थी होता हा पुढे शिक्षण करता करता IAS अधिकारी झाला. ही सत्य घटना आहे, 28 वर्षापूर्वीची सत्य घटना आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जळणाऱ्यांकडे आणि चिडवणाऱ्यांकडे लक्ष द्यायचं नाही. जळणारी लाकडं असतात आणि चिडवणारी माकडं असतात. त्यामुळे तुम्हाला कशा प्रकारे आयुष्याची घडी बसवायची आहे ते तुमच्या हातामध्ये आहे. एखाद्या वेळी संगत चुकली तरी पण, पंगत चुकली तरी पण चालेल, पण संगत चुकता कामा नये. संगत जर का चुकीची झाली तर आयुष्याची राख रांगोळी होते. त्यामुळे आपण लक्ष देऊन आपलं आयुष्य घडवायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. जर का परिस्थिती तुमची भविष्यामध्ये चांगली सुधारायची असेल तर शाळा तुम्हाला काटकोन शिकवतो, चौकोन शिकवतो, त्रिकोण शिकवतो, लघुकोन शिकवतो. पण तुमची परिस्थिती जर का चांगली झाली नाही तर परिस्थिती तुम्हाला आपलं कोण ते शिकवेल. त्यामुळे विद्यार्थी मित्र हो, आपण चांगल्या प्रकारे शिक्षण घ्या, मोठे अधिकारी बना, प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही जाल अशी अपेक्षा करतो. आणि अशा प्रकारचे प्रयत्न जे सामाजिक समुदाय आहेत अशाने करायला पाहिजे की जो विद्यार्थी मुळे सर आत्ताच आपण सांगितलं ना त्या आदिवासी शाळेमध्ये आपण त्या शिक्षकांनी सांगितलं आपल्याला की ह्या विद्यार्थ्याची रायटिंग चांगली आहे. हे अशांच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहून त्या विद्यार्थ्याला आपल्याला कशा प्रकारे सहकार्य करता येईल ते आपण जास्तीत जास्त सहकार्य करूया. आणि आपण जेवढी मदत करता येईल कुठल्याही मार्गानं अशा प्रकारे आपण मदत करण्याचा प्रयत्न करू. आणि अशाच प्रकारचा कार्यक्रम वर्षानुवर्ष आपण पुढच्याही वर्षी देखील या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी मी अपेक्षा आपणासमोर व्यक्त करतो. आणि त्या ठिकाणी जास्त बोलणार नाही. कालचा दिवस प्रवासामध्ये होता आणि मेळा आदिवासी वाडीवरती जाऊन आदिवासी वाडीवरच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं आणि त्यानंतर मग या ठिकाणी मी आलो. गावणकर साहेब मूर्ती छोटी दिसत असली तर त्यांची कीर्ती फार मान. दापोली त्यांचा तालुका, सर्व मंडळी दापोलीची आहेत. शेकवणसारखं आहे, पाटीलसारखं आहे. मुंबईमध्ये व्यवसायासाठी गेलेले, नोकरीसाठी गेलेले, पण व्यवसाय नोकरी याच्यामध्ये न गुंतून राहता आपली समाजाप्रती काहीतरी एक बांधिलकी आहे, ती बांधिलकी समजून त्यांनी समाजसेवेचं व्रत स्वीकारलं. आणि म्हणून समाजसेवा असेल, शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य साहित्य असेल, पत्रकारिता असेल, सहकार क्षेत्र असेल, असं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं काम करणारी ही व्यक्ती आहे. आणि त्यांचे सर्व सहकारी गेले 20-22 वर्ष महाराष्ट्रातील डोकरे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये चांगलं काम करणारे जे व्यक्ती आहेत अशा जवळपास 40 ते 50 व्यक्तींचा दरवर्षी कुठे ना कुठेतरी आम्ही चांगला कार्यक्रम घेतो. मग मुंबई असेल, दापोली असेल, माणगाव असेल, वेगवेगळ्या ठिकाणी. आणि अशा सर्व मान्यवरांचा यथोचित चांगल्या प्रकारचा सन्मान करण्याचं देखील काम हरेशजी कावणकरांच्या माध्यमातून होतं. माझा पहिला ज्यावेळेस कार्यक्रम मुंबईला साहित्य संघ मंदिरमध्ये झाला तर या महानीय व्यक्तीने माझा सन्मान केला. केवळ सन्मान नाही केला तर माझ्यावरती त्यांनी 16 अंकी एक पेपर काढलं, पुरवणी काढली. पेपरची श्रमजीवीची कधीतरी तुम्हाला दाखवेल ते जपून ठेवलेली आहे कावणकर सर. आणि ती पुरवणी त्या साहित्य संघ मंदिर मुंबईमध्ये त्यांनी सर्वांना वाटली. मी फार मोठा एवढा कार्य करणारा माणूस नाही, परंतु त्या व्यक्तीला असं वाटलं की मुळे सरांचं जे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, पत्रकारिता जे काम चाललेलं आहे ते अतिशय चांगल्या प्रकारे चालू आहे. त्याचा आधार पकडून त्यांनी एक वर्तमानपत्राची पुरवणी काढली, ती तिथं प्रकाशित केली. तिथपासून माझी त्यांची जी संगत झाली त्या 17 ते 18 वर्ष मी त्यांच्या समवेत काम करतोय. वेगवेगळे जे कार्यक्रम चालतात त्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना मी त्यांच्या समवेत नेहमीच असतो. आणि त्यांनी मला अतिशय चांगल्या प्रकारे प्रेम दिलं. आणि म्हणूनच आज कावणकर सर तुम्हाला मी या ठिकाणी आणलं. तळा तालुका छोटासा तालुका आहे, ग्रामीण विभाग आहे, डोंगरी विभाग आहे,
परंतु 75 वर्षापूर्वी आमच्या शाळेला 75 वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे. 1951 साली या शाळेची स्थापना झाली आणि त्यावेळेस तालुक्यामध्ये असणारे एकमेव हे हायस्कूल आज जवळपास 12 ते 13 हायस्कूल आजूबाजूला झालेले आहे. परंतु त्यावेळेची परिस्थितीची जाणीव करून तालुक्यातल्या आमच्या ज्या शिक्षणप्रेमींनी महनीय व्यक्तींनी या ठिकाणी त्यावेळेस उभी केलेली जी वास्तू आहे, आज जी आपण पाहतोय अतिशय सुंदर वस्तू ग्रामीण भागातल्या सर्व लोकांची वर्गणी गोळा करून उभी केलेली आहे आणि ह्यामुळे आमच्या तालुक्यातल्या आज विद्यार्थ्यांना शिक्षणाची चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध झाली आहे. या संस्थेमध्ये KG to PG म्हणजे प्राथमिक विभाग आहेच, बाल विकास आहेच, त्याच्याबरोबर MA MCOM PhD पर्यंत शिक्षण या संस्थेमध्ये दिलं जातं. अशी जरी ग्रामीण भागातली शिक्षण संस्था असली तर अतिशय चांगल्या प्रकाराचा शिक्षणाचा दर्जा या संस्थेने सांभाळलेला आहे. 12वीचा जो बोर्डाचा रिझल्ट लागतो त्या बोर्डाच्या रिझल्टमध्ये देखील रायगड जिल्ह्यामध्ये ह्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांनी 5-6 वेळा पहिला नंबर काढलेला आहे. म्हणजे ही संस्था रायगड जिल्ह्यात पहिल्या नंबरने आलेली आहे. तालुक्यात जिल्ह्यामध्ये अनेक मोठे मोठे तालुके पनवेल असेल, पेण असेल, अलिबाग असेल, महाड असेल, परंतु तिथले विद्यार्थी न येता आमच्या ह्या तळ्यासारख्या ग्रामीण दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांनी बोर्डामध्ये जिल्ह्यामध्ये पहिला नंबर काढलेला आहे. तीच परिस्थिती आमच्या विद्यार्थ्यांची 10वीची आहे, तीच परिस्थिती आमच्या विद्यार्थ्यांची BA BCom आहे. ह्याही शिक्षणाचा दर्जा अतिशय चांगल्या प्रकारे या संस्थेने सांभाळलेला आहे. सांगायला मला तुम्हाला आनंद वाटेल की कोकण विभागामध्ये 2023चं अतिशय आदर्श महाविद्यालय म्हणून आमच्या जगत तटकरे महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाने सन्मानित केलेलं आहे. त्याच्याचबरोबर NAAC कोकण विभागामध्ये NAAC मूल्यांकन एक शिक्षण संस्थेची एक सिस्टीम आहे, त्यामध्ये देखील A ग्रेड मिळाले. म्हणजे कोकण विभागामध्ये देखील आमचं संस्था, आमचं हायस्कूल, आमचं सिनियर कॉलेज अग्रेसर आहे. आणि म्हणून अशा वेळेस मला असं वाटतं की माझ्या संस्थेमध्ये छोटी छोटी जी मुलं शिकत आहेत त्या शिकत असणाऱ्या मुलांना जर आपण शैक्षणिक दृष्टिकोनातून जर कुठं सहकार्य केलं, त्यांना जर शैक्षणिक साहित्याचा आधार दिला तर ह्या शिक्षण संस्थेमध्ये शिकत असणारी मुलं निश्चितपणे चांगल्या प्रकारे शिकलेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि म्हणून आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून, आपल्यासारख्या एक चांगल्या समाजामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून किंवा आपल्यासारख्या शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून माझ्या या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य लाभावं अशी प्रामाणिक इच्छा. आणि म्हणून दर वेळेला मनामध्ये माझ्या असं येतं की आपण जातो दापोलीमध्ये शिक्षण साहित्याचं वाटप करतो, आरोग्याचं कॅम्प घेतो, म्हसळा तालुक्यात जातो, राळा तालुक्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये जाऊन आपण त्यांनाही साहित्य वाटतो. माझ्या शाळेत का नसावं. आणि म्हणून ह्या ठिकाणी मी खास तुम्हाला आग्रह केला की तुमचं मला माहिती आहे म्हणणं की मला जे साहित्य वाटायचं आहे ते गोर गरीब गरजू आदिवासी अशा मुलांना त्याची गरज ज्यांना आहे त्यांना खरं अर्थानं मला हे द्यायचं आहे. परंतु माझ्या देखील या संस्थेमध्ये आज जे शिकणारी मुलं आहेत, जरी आमच्या हायस्कूलला जॉईंट असेल ही संस्था, तरी पण सर्वच काही मुलांची काय आर्थिक परिस्थिती सक्षम आहेत अशातला काय भाग नाही. अनेक मुलं इथं पण गरीब आहेत. आणि म्हणून असं मनामध्ये आलं की आपल्या माध्यमातून माझ्या या मुलांना देखील साहित्याचं वाटप व्हावं. आणि म्हणून तुम्हाला आज मी या ठिकाणी आणलं, तुम्ही आलात, माझ्या विनंतीला मान दिलं, अतिशय मला आनंद झालेला आहे. शिक्षण ही वाघिणीचं दूध म्हटलं जातं. म्हणजे वाघिणीचं दूध मिळवायला जेवढा त्रास किंवा जेवढं कठीण आहे तेवढं शिक्षण मिळवणं देखील कठीण आहे. आणि म्हणून माझी विद्यार्थ्यांना विनंती असेल, ज्यावेळेस तुम्ही शिक्षण घेत असाल, ज्यावेळेस तुम्हाला गुरुजन ज्ञानार्जनाचं काम करत असतील, त्यावेळेस ते काम करत असताना अतिशय एकाग्रतेने ते काय शिकवत आहेत तुम्ही पाहायचं आहे. आणि माझी पालक वर्गाला विशेषतः विनंती असेल, आज इथं पालक जरी कमी असले तरी माझे ज्या काही 4 भगिनी आहेत त्या मेसेज तिथपर्यंत पोहोचवतील की आपला पाल्य चांगल्या प्रकारे शाळेमध्ये शिक्षण घेतोय काय नाही हे पाहण्याचं काम देखील आपण केलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा मंत्र जर आपण स्वीकारला तर मला असं वाटतंय जीवनामध्ये आपल्याला यशस्वी व्हायला वेळ लागणार नाही. कावणकर सरांनी अतिशय चांगला मुद्दा सांगितला की आज जी तुमची इथं ओळख आहे ती एका पालकाचे पाल्य म्हणून ओळख आहे. उद्या समाजामध्ये फिरत असताना तुमचे म्हणजे ह्या पाल्याचे हे पालक अशा पद्धतीनं तुम्ही ओळख निर्माण केली पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं हे आज जे काही तुम्ही शिक्षण घेत आहे त्याचा समाजाला कुठेतरी चांगल्या प्रकारे उपयोग झाल्याचं वाटेल. आपण पुढचा प्रवास करत असताना थोडंसं मागं वळून पाहायला शिकलं पाहिजे. आत्ता मी तुम्हाला सांगितलं की कावणकर सर कुठून दापोलीतून मुंबईला गेले,
किंवा त्यांचे सहकारी दापोलीतून मुंबईला गेले, तिथं नोकरी केले, व्यवसाय केले आणि हे करत असताना समाजसेवेचं व्रत स्वीकारलं. आपण देखील भविष्यामध्ये कुठेही जरी गेलं तरी मला माझ्या शाळेसाठी, मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचंय ही भावना जर डोक्यामध्ये ठेवून जर आपण काम केलं तर मला असं वाटतं ह्या शाळेचं नाव तुमच्या माध्यमातून उज्ज्वल होईल, आपल्या आईवडिलांचं नाव निघेल, आपल्या तालुक्याचं निघेल, आपल्या राज्याचं निघेल, जिल्ह्याचं निघेल, देशाचं निघेल. कारण उद्याच्या देशाचे खऱ्या अर्थानं नागरिक तुम्ही आहात, खऱ्या अर्थानं आधारस्तंभ तुम्ही आहात. तुमच्याकडे समाज एक वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याचं काम करते आणि त्याला सार्थ न्याय द्यायचं काम तुम्ही कराल. माझ्या या संस्थेमध्ये शिकत असणारे जे गुरुजन आहेत ते निश्चितपणे चांगल्या प्रकारे शिकवण्याचं काम करतात. मी आवर्जून तुम्हाला सांगेन की आज जरी आम्ही बैकर सरांकडे ही धुरा दिलेली असली तरी बैकर सरांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. बैकर सर, आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे आहोत. जे जे तुम्हाला लागेल ते ते देण्याचं आम्ही प्राथमिक विभागासाठी निश्चितपणे करू. बैकर सरांनी सांगितलं जवळपास 1,00,000 रुपयाच्या वरती आपण खर्च करून सर्व वर्ग सुशोभित केलेले आहे, रंगकाम केलेलं आहे, त्यांना खेळाचं साहित्य आणलेलं आहे. म्हणजे जे जे मुलांना पाहिजे ते ते चांगलं देण्याचं आम्ही काम करतोय. आणि त्याच्यासाठी तुम्हा पालक वर्गाचं आम्हाला सहकार्य चांगल्या प्रकारे पाहिजे. कशासाठी सहकार्य पाहिजे? मला ह्या संस्थेमध्ये तुमच्या माध्यमातून विद्यार्थी संख्या कशी वाढेल त्याच्यासाठी गरज आहे. प्रत्येक पालकांनी जर अशी भूमिका बाळगली की मी 5 तरी ऍडमिशन, हाटे सर कुठे गेले, 5 तरी ऍडमिशन मी या माझ्या शाळेतल्या साठी काम करीन मुलांना देण्याचं, तर जी आज आमची पटसंख्या आहे ती 125-150 जी आहे ती पटसंख्या आपल्याला ह्याच्या पुढं भविष्यात 200-250 पर्यंत नेता येईल. कारण आज जर आपण पाहिलं तर तळा तालुक्यातली परिस्थिती विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय बिकट आहे. प्रत्येक शाळेतली विद्यार्थी संख्या घटत चाललेली आहे. स्थलांतर असल्या कारणाने विद्यार्थी संख्या आपल्याकडे मिळत नाही. परंतु जे कोण आपल्या इथं असतील त्यांना अन्य शाळेकडे न पाठवता किंवा अन्य शाळेकडे वर्ग न होता त्या सर्व विद्यार्थ्यांना जे कोणाचे तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील, काही कौटुंबिक संबंध असतील त्यांच्याशी संपर्क साधा आणि आपल्या शाळेमध्ये काय चांगलं आहे ते चांगलं सांगायचं काम करा आणि त्यांना ऍडमिशन आपल्याकडे कसं मिळवता येईल ते मिळवण्याचं काम करा. एवढंच या निमित्तानं सांगेन. मी काही जास्त बोलत मला आणि तुमच्या सर्व टीमला मी या संस्थेच्या वतीनं पर्सनली माझ्याकडून तुम्हाला लाख लाख धन्यवाद देईन. आणि असंच वेळोवेळी आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून मग शैक्षणिक साहित्य असेल किंवा अन्य काही उपक्रम आपले जे चालत असतील त्या उपक्रमांचा लाभ लाभो अशी मी पुन्हा एकदा प्रार्थना करतो. प्राथमिक विभाग यांचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो खास करून आजची श्रमजीवी संस्था परिवार मुंबई महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपला प्राथमिक विभाग म्हणजे अगदी लहान मुलं, जे मुलं अगदी खोडकर, चंचल अशी असतात, परंतु त्यांना घडवण्याचं काम हे आपलं शिक्षकांचं तसेच पालकांचं आहे. कारण मुलांना चांगलं वळण लावणं, दर्जेदार शिक्षण देणं हे आपण आपलं कर्तव्य समजतो. आणि या शैक्षणिक वर्षामध्ये आपण मी चेअरमन झाल्यानंतर बऱ्याचशा त्रुटी होत्या आपल्या प्राथमिक विभागामध्ये. बऱ्याचशा त्रुटी होत्या. वर्गांची रंगवटी तसेच प्रिंटिंग, खेळाचे साहित्य अशा अनेक त्रुटी होत्या. पण त्या आपण कार्यकारी मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून त्यांना विनंती करून ते आपण त्यांनी दिलं आणि त्याबद्दल पहिलं प्रथम आपल्या कार्यकारी मंडळ तसेच आपले उपाध्यक्ष मुळे सर यांचं मी पहिलं आभार मानतो की या चालू वर्षामध्ये आपल्याला जवळपास 2 लाखाचं त्यांनी निधी दिला आणि आपण ते करू शकलो. आता मुलांना हा मुलांचा पहिला पाय आहे. मुलं आपण जशी एखादी इमारत बांधतो त्या इमारत बांधताना
आपण पहिला त्याचा पायाचा लक्ष देतो की इमारतीचा पाया घट्ट असेल, चांगला असेल तर आपली इमारत कशीही आपण कितीही बळकटी उठवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मुलांचं आहे. मुलं ही लहान वयामध्ये चांगली घडतील, चांगली येतील, त्याच्यावर दक्षता घेतली, त्यांच्यावर लक्ष दिलं तर ती भविष्यामध्ये चांगलं यश प्राप्त करतील, आपल्या आईवडिलांचं नाव उज्ज्वल करतील, आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करतील, तसेच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करतील. तर त्या लहान वयातच त्यांना चांगलं वळण लावणं हे महत्त्वाचं आहे. आजच्या हा जो कार्यक्रम श्रमजीवी संस्थेने केलेला आहे, खरोखरच मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कारण हे जे तुम्ही मुलांसाठी जे प्रोत्साहन देत आहे हे मुलांनी सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारे लाभ घेतला पाहिजे. आणि मी या सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच आमच्या ज्यांनी हा कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केले ते आमचे संस्थेचे उपाध्यक्ष मुळे सर, तसेच या कार्यक्रमासाठी सर्वच पदाधिकारी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमाला शोभा आणली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि एक महाराष्ट्र राज्याची मुंबई येथील समिती आपल्या तळा तालुक्यातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देते. काय देते याच्यापेक्षा प्रोत्साहन देणं हे महत्त्वाचं आहे. आणि खरोखरच आदरणीय पत्रकार मुळे साहेब यांच्या माध्यमातून ही संस्था इथपर्यंत पोहोचली. मला असं वाटतं मागील बऱ्याच वर्षापासून ते तळा तालुक्यामधील अनेक शालेय विद्यार्थ्यांना विविध शालेय वस्तू देऊन प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात. आणि पत्रकार मुळे यांच्या माध्यमातून आदरणीय बैकर सर जे चेअरमन आहेत त्यांच्या या विभागाला आज 1ली ते 4थी जर आपण बघितलं तर प्राथमिक विद्यार्थ्यांपैकी ज्या काही मराठी माध्यमाच्या शाळा आहेत, सेमी माध्यमाच्या शाळा आहेत, ग्रामीण माध्यमाच्या शाळा आहेत, त्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होत असून देखील आमची तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ ही जी संस्था आहे या संस्थेतील भाटे सर असेल, त्यांचा संपूर्ण परिपूर्ण जो स्टाफ असेल तो इथल्या विद्यार्थ्यांना काहीतरी नाविन्यपूर्ण देण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. आमच्या संस्थेचे सर्वच पदाधिकारी, अध्यक्ष असतील, सचिव असेल, उपाध्यक्ष असतील, चेअरमन असतील, सर्व कार्यकारी मंडळ असतील, या विद्यार्थ्यांना नवनवीन देण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतात. आणि त्यातच एक भर म्हणून आज श्रमजीवी परिवार महाराष्ट्र राज्य मुंबई हे देखील या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू वाटप करण्याचं काम आणि त्यांचं गुणगौरव करण्याचं काम या ठिकाणी करण्यासाठी आलेले आहेत. मी फार काही न बोलता त्यांच्या कार्याला शुभेच्छा देत असताना मी देखील या तळे विभागाचा एक माजी विद्यार्थी आहे. आणि जर काय विद्यार्थ्यांना आपण एखादी छोटी जरी वस्तू दिली तरी त्यांचं मनोबल नक्कीच वाढेल, त्यांना प्रेरणा मिळेल, प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या मनामध्ये शिक्षणाची एक नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. आपण करीत असलेलं कार्य हे अतिशय स्तुत्य आहे. तुम्ही अशाच प्रकारचं कार्य पुढे करत राहा. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आपण गुणगौरव या ठिकाणी करणार आहोत, ज्यांना ज्यांना भेटवस्तू देणार आहोत, त्यांनी देखील मनामध्ये एकच ही गोष्ट मनामध्ये ठेवली पाहिजे की आज आपल्याला एखाद्या संस्थेकडून ही भेटवस्तू मिळते, परंतु आपण जेव्हा शिकून मोठे होऊ, एखाद्या पदावर बसू किंवा अशा विविध प्रकारच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्था स्थापन करू, तेव्हा आपल्यासारखेच काही जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना देखील आपण काहीतरी भविष्य काळामध्ये देऊ अशी भावना आपण मनामध्ये ठेवली तर आज श्रमजीवी परिवार जो काय आपल्यासाठी करत आहे त्यांचा उद्देश सफल एवढ्या ठिकाणी बोलतो. आणि फार काही न बोलता पुन्हा एकदा श्रमजीवी श्रमजीवी परिवाराला मी धन्यवाद देतो. सर्व मान्यवरांना, आमच्या मुळे साहेबांना विशेष धन्यवाद देतो की त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आणि या सर्वच मुलांना या गुणगौरवाचा, या वस्तूंचा नक्कीच फायदा होईल त्यासाठी त्यांनी आतोनात प्रयत्न केले. त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा, शिक्षणची देवता शारदे मातेच्या दिव्य पावन चरणकमलाला वंदन करून आज श्रमजीवी परिवारमार्फत आता माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा इथे मुलांचं गुणगौरव आणि पुस्तक वाटप वगैरे वया वाटप यांचा आज कार्यक्रम आज आयोजित केला आहे. त्याचे मूल मार्गदर्शक म्हणजे मुले सर यांचं आमच्या गावावर आणि आमच्या शाळेवर नेहमी प्रेम असतं. मुले सरांची ओळख म्हणजे आमचे 2-3 वर्षापूर्वी आमच्या गावात त्यांचा एक कॅम्प येतो आणि कॅम्प चालू असताना मी गेल्या वर्षी पण मुले सर मला बोललेलो की आमच्या रोडची अवस्था काय होती, की तुमच्यामुळं आमच्या रोडचा गावाचा विकास पण आणि आमच्या ह्या मुलांचा विकास पण तुमच्यामुळे झालेला आहे. तर आज
दुसरी वेळ आमच्या मुलाला तुमच्या या श्रमजीवी परिवारमार्फत पुस्तक वगैरे वाटप करण्यात येईल. त्यामुळं मी माझ्या गावाच्या वतीने, मी माझ्या शाळेच्या वतीने श्रमजीवी परिवारचं आणि मुले सरांचं अधिक आभार मानतो आणि मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचा आभार मानून या सर्वांसाठी आज एक खूप महत्त्वाचा कार्यक्रम श्रमजीवी परिवार मुंबई यांच्या वतीनं आपल्या टाळ्या गावामध्ये आलेला आहे. आजच्या काळात आपण बघतो घेणारे जास्तच बनत चाललेले आहेत, पण घेणाऱ्यांनी एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत अशी एक मन होती. पण आज प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की घेणारे जास्त तयार व्हायला लागलेत. पण घेणाऱ्यांनी एक लक्षात ठेवायचं, कधीपर्यंत घ्यायचं, कुठपर्यंत घ्यायचं, आणि आपण त्याचं उपकार म्हणून, परोपकार म्हणून त्याची फेड कशी करायची हे माझ्या समोरच्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. आज आपल्याला एक छोटीशी वस्तू मिळाली आणि आपण, कारण ते आपले घेण्यासाठी आपण तयार झालो आहे, पण जेव्हा आपण कधी भविष्यात मोठे बनाल तर देण्याची वृत्ती आपल्याकडून ठेवावी, म्हणून हा घेण्याचा कार्यक्रम आहे. आणि या प्रतिष्ठानला मी खूप खूप शुभेच्छा देईल की माझ्या या छोट्या विद्यार्थ्यांना त्यांनी या छोट्या वस्तूच्या रूपाने जे दिलं, त्यांना देण्याचं महत्त्व आणि घेण्याचं महत्त्व कळावं, हा या मोठा उद्देश या कार्यक्रमाचा. आणि म्हणून या श्रमजीवी प्रतिष्ठान किंवा परिवाराचं या परिवाराला मी खूप धन्यवाद देईन की असे कार्यक्रम आमच्या ग्रामीण भागामध्ये पुन्हा पुन्हा व्हावेत आणि लहान मुलांना, मोठ्या मुलांना ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत, जे वही असेल, पुस्तक असेल, कारण काही पूर्वीच्या लोकांकडून असं ऐकायला मिळालं की विशेषतः माझे आजोबा नेहमी म्हणायचे की मला पुस्तकं मिळाली नाहीत, वह्या मिळाल्या नाहीत, म्हणून मी शिकलो नाही आणि 12 महिन्याची चाकरी 11 महिन्याच्या पगारावर करतो. आणि म्हणून तेव्हापासून आमच्या परिवारात माझे वडील शिकले, वडिलांनी आमच्या सर्व भावंडांना शिकवलं आणि तेव्हापासून त्या शिक्षणाचं महत्त्व माझ्या परिवारात आलं. आणि म्हणून मी पुन्हा समोरील विद्यार्थ्यांना म्हणतो, शिक्षणाचं महत्त्व वाढायचं असेल तर घेण्याची वृत्ती आणि देण्याची वृत्ती ही नेहमी राहिली पाहिजे. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. हा मंगल प्रसंग आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आज या मंगल प्रसंगी उपस्थित श्रमजीवी परिवार महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सर्व सन्माननीय सदस्य, तसेच या संस्थेचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे सर, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शाळा समिती सदस्य यांचे मी प्रथमतः मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या युगामध्ये शैक्षणिक जीवनामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीला अनेक समाजोपयोगी संस्था ज्या आहेत त्या हातभार लावत आहेत. विविध या संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना वह्या वाटप, पुस्तके वाटप असतील किंवा शैक्षणिक साहित्य वाटप असतील, या कार्यक्रमांचं आयोजन समाजाप्रती आपुलकी म्हणून या संस्था करत असतात. आणि त्याच भावनेतून आज आपल्या येथे श्रमजीवी परिवार महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या मार्फत आपल्या शाळेतील प्राथमिक विद्यामंदिर तळे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि मोफत वह्या वाटप यांचा कार्यक्रम आज आपण इथं आयोजित केलेला आहे. प्रथमतः पुन्हा एकदा मी श्रमजीवी परिवार महाराष्ट्र राज्य यांचे मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये वह्या, पुस्तके, शैक्षणिक साहित्य यांचं अनन्यसाधारण महत्त्व असते आणि याच माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन मिळावे. फक्त वह्या वाटपच नाही तर त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये, शैक्षणिक जीवनामध्ये प्रोत्साहन आणि त्यांचा आत्मविश्वास त्यांना निर्माण व्हावा, यासाठी या संस्था आणि श्रमजीवी परिवार वेगवेगळे कार्यक्रम समाजामध्ये आयोजित करत असते. आणि आज सन्मान्य श्री पुरुषोत्तम मुळे सर यांच्या मदतीने, यांच्या प्रयत्नाने गेल्या वर्षीपासून त्यांचे प्रयत्न चालू आहेत की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा या संस्थेमार्फत हातभार मिळावा आणि त्यांच्यासुद्धा जीवनामध्ये त्यांनासुद्धा प्रोत्साहन मिळावं, याच हेतूने पुरुषोत्तम मुळे सर यांच्या प्रयत्नाने हा उपक्रम सादर होत आहे. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.